नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी, त्यातील जो चौथा भाग आहे उपयोजित लेखन. या उपयोजित लेखनामधील दुसरे माहितीपत्रक. या माहितीपत्रकातील कृती व स्वाध्याय आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कृतीमध्ये पहिलं आहे माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा. आणि याचं उत्तर, माहितीपत्रकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळ जसा बदलत चालला तशी उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध संस्था, त्यामधील उत्पादन, सेवा, दर्जा यामध्ये खूप स्पर्धा वाढली आहे. अशावेळी ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोचवण्यासाठी उत्पादकाकडून माहितीपत्रकाचा वापरसुद्धा वाढलेला आहे. ज्या गोष्टीसाठी माहितीपत्रक काढले आहे अशा संस्थेचा, उत्पादनाचा, सेवेचा खूप चांगल्या प्रकारे परिचय करून देत असते. जनतेचे मन आकर्षित होण्यासाठी माहितीपत्रक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन आहे. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. अगदी भाजी विक्रेत्यापासून ते लाखो करोडोंची उलाढाल करणाऱ्या लोकांपर्यंत माहितीपत्रक हे त्यांच्यासाठी उपयुक्त होऊ शकते. माहितीपत्रकामुळे कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकापर्यंत आपल्या मालाची माहिती चांगली व लवकर मिळते. तसेच सिनेमागृह, सांस्कृतिक संस्था, बँका, शैक्षणिक संस्था, पतपेढ्या, पर्यटन संस्था इत्यादींमध्ये समुदाय आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. यासोबतच पुस्तके, किराणा माल, खेळणी, घरगुती वापराची उपकरणे, दिवाळी अंक, फर्निचर, स्टेशनरी, वाहने, कारखाने, औषधे, विविध खाद्यपदार्थ, रेडीमेड कपडे, साड्या अशा सर्व वस्तूंची माहितीपत्रकं आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. तसेच कला, संगीत, विविध अभ्यासक्रम, गृहसंकुल इत्यादी क्षेत्रातही माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका निभावत असते. ज्या क्षेत्रात लोक आकर्षणाची गरज असते तिथे माहितीपत्रक उपयुक्त असते. माहितीपत्रक हे विशिष्ट संस्था, उत्पादन, सेवा यांचा चेहरा असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर ही होती माहितीपत्रकाची माहिती, जी उदाहरणासहित आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा. आणि ते मुद्दे आहेत, एक आकर्षक मांडणी आणि दुसरं भाषाशैली. आणि याचं उत्तर, पहिला मुद्दा आहे आकर्षक मांडणी. आकर्षक मांडणीलाच इंग्लिशमध्ये लेआउट असं म्हटलं जातं. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते वाचावेच असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा. छपाई रंगीत असावी. पहिले पृष्ठ तर खूप चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा. त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार
चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत. आता दुसरा मुद्दा आहे भाषा शैली. माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते. म्हणून ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती, आता तणावाला वेळ नाही, एवढ्या 4 शब्दातच सांगणे म्हणजे मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय. थोडक्यात भाषा शैली पाल्लाळीक नको तर मनाची पकड घेणारी हवी. या 2 मुद्द्यांच्या आधारे आपण माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये या ठिकाणी स्पष्ट केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, थोडक्यात माहिती लिहा. आणि त्यातील पहिला मुद्दा माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे. आणि त्याचं उत्तर, आजचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. या युगात उत्पादक आणि ग्राहक खूप चौकस वृत्तीचे झाले आहेत. घरबसल्या सर्व उत्पादनांची सविस्तर माहिती मिळणे ग्राहक व उत्पादक या दोन्हींसाठी खूप महत्त्वाचे आहे. उत्पादकांना आपल्या वस्तू लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. अशावेळी माहितीपत्रक महत्त्वाचे काम करते. माहितीपत्रक हे उत्पादक आणि ग्राहक या दोन्हीमध्ये समन्वय साधत असते. असे एकही क्षेत्र नाही की जेथे माहितीपत्रकाची आवश्यकता नाही. फळे, भाजी इत्यादी विक्रेत्यांपासून ते लाखो करोडोंचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था, व्यापारी सर्वांनाच माहितीपत्रक आवश्यक असते. शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, प्रवासी कंपन्या, शेती अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, संगीत, कला यासारख्या क्षेत्रात माहितीपत्रक महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, एखाद्या शैक्षणिक नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक उपयुक्त ठरते. कारखाने, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बँका, बचत गट तसेच औषधे, विद्युत उपकरणे, वाहने वगैरेंची निर्मिती करणारे उद्योग यासारख्या क्षेत्रात माहितीपत्रक महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, वाहने खरेदी केल्यानंतर त्यांच्या दर्जापासून ते उपयुक्ततेपर्यंत सर्व माहिती ही माहितीपत्रकात नमूद केलेली असते. आता दुसरा मुद्दा आहे, ज्यामध्ये माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच. तर याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रकामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत सविस्तरपणे माहिती पोहोचवता येते. वेगवेगळ्या संस्था, कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रके काढत असतात. कमी वेळात, कमी खर्चात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत आपल्या मालाची माहिती ही पोहोचवता येते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करत असते. माहितीपत्रकात माहितीला अधिक महत्त्व असल्याने माहितीपत्रकाला सुसंगत अशी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचली जाते. जनमत आकर्षित करण्याचे माहितीपत्रक हे एक उत्तम साधन आहे. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात माहितीपत्रकामुळे जवळीकता निर्माण होते.
माहिती पत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ मिळण्यास मदत होते. तसेच ग्राहकाला सुद्धा मालाचा विश्वासार्ह आढावा घेता येतो. माहिती पत्रकामुळे उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही. आता चौथा प्रश्न आहे, माहिती पत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. प्रश्न चौथा, माहिती पत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि त्याचं उत्तर आहे, माहिती पत्रकाची उपयुक्तता ही सर्वत्र असते. अगदी फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच माहिती पत्रकाची आवश्यकता भासते. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, औषधे, दूध दुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रके आपल्याला पाहावयास मिळतात. नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते. कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती, अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक क्षेत्र आहेत जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते. तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्या ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज ही हमखास असते. पाचवा प्रश्न, महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा. आणि याचं उत्तर, पहिला मुद्दा, भोजनगृह चालवणाऱ्या संस्थेचे किंवा भोजनगृहाचे नाव, बोधवाक्य, बोधचिन्ह. दुसरं, भोजनगृहाचा पत्ता, स्थापना वर्ष, नोंदणी क्रमांक, दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट इत्यादी. तिसरं, भोजनगृह चालवणाऱ्या व्यक्तीचे किंवा सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल इत्यादी. चौथे, भोजनगृहातील सुविधा, बैठक व्यवस्था, बैठक संख्या, स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणी इत्यादी. पाचवा, भोजनगृहासंबंधी प्राथमिक माहिती, उदाहरणार्थ महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास जेवण, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, खाद्यपदार्थांचे वैशिष्ट्य. सहावा मुद्दा, भोजनगृहाची वैशिष्ट्ये, शाकाहारी आणि मांसाहारी, मालवणी, वैदर्भीय, मराठवाडी, खानदेशी, कोल्हापुरी, पुणेरी खाद्यपदार्थ यांचे वैविध्य. सातवा मुद्दा यामध्ये भोजनगृहाची माहिती, उदाहरणार्थ खाद्यपदार्थांची यादी, त्यांची किंमत, भोजनगृहाची
वेळ, सुट्टीचा दिवस, घरपोच सेवा. भोजनगृहाची अन्य वैशिष्ट्ये: विविध मसाले, लोणची, पापड, सांडगे, कोकम, आवळा सरबत इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध. 9वा मुद्दा, भोजनगृहाची पूरक छायाचित्रे. 10व, भोजनगृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती, जवळील नावाजलेले ठिकाण इत्यादी. ही सगळी माहिती या ठिकाणी आवश्यक ठरते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा. तर एका वस्त्रदालनाचे आपण आकर्षक माहितीपत्रक तयार करूत आणि हे माहितीपत्रक तुमच्यासमोर आहे. 40 वर्षाची जुनी परंपरा व विश्वास. अनिल पाटील यांचे माहेर साडी सेंटर. वाह, काय कापड आहे! रेडीमेड सलवार सूट, साडी, विविध साड्या, कांजीवरम, पैठणी, सिल्क इत्यादी साड्यांचा खजाना आपल्या गावात रास्त भावात. एकदा अवश्य भेट द्या. ठिकाण दुकान क्रमांक 4, स्टेट बँकेसमोर, अकोला. वेबसाईट www.msc.com. ईमेल msc@123gmail.com. आणि मोबाईल नंबर 8329 आणि समोर दिलेला. तर अशा पद्धतीचं एक आकर्षक माहितीपत्रक आपण तयार करू शकतो, चित्र वगैरे त्यामध्ये ॲड करून. तर ही होती माहितीपत्रकाबद्दलची माहिती, त्यावरील कृती, स्वाध्याय या ठिकाणी आपण पूर्ण केले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही माहिती असेल, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या कळवा, नोंदवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.